तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज माझा उपवास होता. तर मी इकडे पूजा मांडलेली आहे व्यवस्थित. पाठ वगैरे मांडून घेतला, त्याच्यापुढे मस्त रांगोळी अशी काढली आणि नंतर मी कथा वगैरे वाचायला बसली. आणि आज मला थोडासा उशीर झाला होता कारण मी दुसऱ्या कामात लागली होती म्हणून. तर म्हटलं आधी कथा वगैरे वाचून घेते, मग संध्याकाळचा स्वयंपाकाची वेळ होऊन जाईल. म्हणजे मी कथा 2 वाजता तरी वाचते, संध्याकाळी नाही वाचते. तर इकडे कथा वगैरे वाचून झाली. त्यानंतर मी आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज आहे तर पनीरची भाजी, खिचडी आणि गाजरचा हलवा बनवायचा होता. आणि इकडे मी आज तूप पण बनवलं होतं, तूप पण काढलं. आई ते गाळत होत्या. इकडे गाजरच्या हलव्याची जयू गाजर वगैरे किसून देत होती, इशू पण हेल्प करत होती तिला. आणि इकडे मी माझी पनीरची भाजी पण रेडी होती. आणि नंतर आपला हलवा पण रेडी झाला आणि किती छान दिसतोय बघा हलवा. आणि मी देवीला आधी नैवेद्य दिला, मग आम्ही खायला दिला. तर कसा वाटला हा आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.